पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. वा वा, नमस्कार, सुस्वागतम मंडळी. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊयात आणि सुरुवात करूयात आजच्या या विशेष भागाला. मंडळी, खरं तर आजचा भाग हा गेल्या 10 वर्षातला सगळ्यात वेगळा आणि अनोखा भाग असणार आहे. कारण या मंचावरती एक अशी व्यक्ती आज आम्ही आमंत्रित केलेली आहे आणि आमचं भाग्य आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून त्यांनी लगेच होकार दिला आणि ते यायला तयार झालेले आहेत. खरं तर आज आयुष्य जगताना आपण आनंदी कमी आणि दुःखी जास्त असतो किंवा टेन्शनमध्ये जास्त आहोत. परमेश्वरानं आपल्याला सगळं दिलंय तरीसुद्धा माणूस दररोज सुख शोधतोय, पण माणसाला शेवटपर्यंत उत्तर काही मिळत नाही. आणि मग त्यावेळेला आपल्याला लागतोय हक्काचा माणूस, एक दिशादर्शक गुरु. तर असंच एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व या मंचावरती आज येणार आहे. सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम गेली अनेक वर्ष ते करतायत, दिशा दाखवण्याचं काम ते अनेक वर्ष करतायत आणि पुढेही करत राहतील. आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत आयुष्य कसं जगायला पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गौर गोपाल दास. जोरदार टाळ्या. वा 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 वा, आज खरंच आमचं भाग्य आहे सर की तुम्ही या मंचावरती आलात. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्र समाजाला, महाराष्ट्राला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. वा वा वा, मला वाटतं की आज हा एपिसोड इतका छान असणार आहे आणि दिवसाचा योग पण खूप छान आहे. आणि त्यानिमित्तानं आज सगळे आमचे कलाकार, सगळे आमचे प्रेक्षक बांधव इथे उपस्थित आहेत. मनापासून तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि मी बसण्याची विनंती करतो सरांना. जोरदार टाळ्या. आणि याच बरोबरीनं सर, कसं आहे की आज बऱ्याच लोकांना यायचं होतं इकडे. ज्यांना नाही येता आलं ते आता टी व्ही समोर बसलेत. कारण गेली अनेक दिवस आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही येताय, तुम्ही येताय, तुम्ही येताय. अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन ते टी व्ही समोर बसलेत. पण काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना इथे यायचंच आहे. खरं तर तो त्यांचाच कार्यक्रम आहे, ते हक्कानं कधीही येऊ शकतात. अशा एका व्यक्तीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. खरं तर ते सुद्धा खूप सुंदर बोलतात, आपल्याला माहिती आहे. आणि खरं तर भगवान श्रीकृष्णाची भूमिका सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यात वठवलेली आहे. अगदी छोटे असल्यापासून त्यांनी ते काम केलं होतं आणि आज ते इतके छान अभिनेते आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वप्नील जोशी यांचं. स्वप्नील सर, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा 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 वा, सर कसं वाटतंय आज सर आलेत मंचावरती? मी काय सांगू, म्हणजे मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे. आणि मी आपलं म्हणतोय कारण हा माझाच कार्यक्रम आहे. तू म्हणलास की, तर आपलं भाग्य आहे की आज गुरुजी इकडे आलेत. आजचा दिवस फार कमाल वाटतो मला, कारण आजच्या दिवशी हे करता येणं ह्याच्यासारखा सुंदर योग नाही. मनापासून धन्यवाद. आपण धन्यवाद. सर्वप्रथम मी झी मराठी, चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण टीमला, इथे बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि टी व्हीवर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना देखील मी मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. मी दोघांनाही बसण्याची विनंती करतो आणि आपण लगेचच आता गप्पांना सुरुवात करूयात. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न. मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मी जसं तुम्ही येण्यापूर्वीच उल्लेख केला की माणूस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त सुख शोधतोय. तर तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय? सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की आजपर्यंत कोणीही असं कुलूप तयार केलेलं नाही ज्याला चावी नसेल. प्रत्येक कुलपाची चावी नक्की असते. कधी ती आपल्या डोळ्यांसमोर नसते, कधी ती हरवलेली असते.
त्यामुळे जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा जरी शोध करायचा असेल तर ती चावी देखील आपल्याला शोधावीच लागेल. मला काय वाटतं ना, कित्येक वेळा आपलं काय होतं ना, की आपण नेहमी सुखी राहण्याचं फार प्रेशर घेतो आपल्या डोक्यावर. पण दररोज एक दुसरा दिवस असतो, एक वेगळा दिवस असतो. आज आपला मूड चांगला असतो, उद्या आपला मूड चांगला नसेल. आणि आपण एक मनुष्य आहोत, आपण काय रोबोट नाही आहे, आपण काय मशीन नाही आहे. त्यामुळे आपल्या भावना असतात. आपल्यापैकी किती लोकांना इथे कधी डिप्रेशन झालंय? ओ थँक्यू. अरे वा, भाऊचा हातच वर नाही. आपल्यापैकी इथे किती लोकांना कधी तुमचा अपमान झाला तर वाईट वाटलंय? अरे वा. आपल्यापैकी किती लोकांना नवऱ्याने अपमान केला म्हणून वाईट वाटलंय? सॉरी. आपल्यापैकी किती लोकांना बायकोने अपमान केला म्हणून वाईट वाटलंय? नाही, मला नाही, रोज होतो ना. रोज मरे त्याला कोण रडे. हो हो हो, मलाही नाही, कारण बायको म्हणजे घरात असतील तर अपमान करेल. त्यामुळे या भावना स्वाभाविक आहेत. आपल्याला वाईट वाटणं, आपलं मूड खराब होणं हे स्वाभाविक आहे, मनुष्य आहोत आपण. म्हणून सर्वप्रथम आपल्याला ही जाणीव असली पाहिजे की आपण दररोज सुखी राहू शकणार नाही. आपला मूड 24 तास चांगला राहू शकणार नाही. आपण 24 तास पॉझिटिव्ह राहू शकणार नाही. 24 तास आपलं मन अगदी शांत राहू शकणार नाही. ही जाणीव होणे फार महत्वाचं आहे. आज ना फार प्रेशर आहे आपल्यावर. होय. आणि सोशल मीडियामुळे जास्तच प्रेशर आहे. होय. तर सोशल मीडियामुळे जे हा जो प्रेशर आहे ना, नेहमी आणि त्याच्यामध्ये मोटिवेशनल स्पीकिंग, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. नेहमी ते हे नुसतंच बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी हॅपी. अरे बस, मनुष्य आहे मी, काय मशीन आहे का रोज पॉझिटिव्ह राहण्यासाठी? मी काय मशीन आहे का रोज सुखी राहण्यासाठी? मी काय मशीन आहे का माझा मूड नेहमी 24 तास 365 दिवस तसाच मूड? अरे मनुष्य आहे मी. आणि मनुष्य असल्यामुळे ह्या सगळ्या भावना स्वाभाविक आहेत. तर म्हणून ना आपलं मनही कसं असतं ना, मन नेहमी त्याच मूडमध्ये राहत नाही. दुःखी झालं, थोडंसं जरा असं वाटलं, वाईट वाटलं, एक तासभर रडणार, 2 तास रडणार, 3 तास रडणार. 3 तासानंतर तर बदलेल ना तो मूड. मग येऊ द्या ना मनाला त्याच्या ट्रॅकवर. नेहमीच प्रेशर काय नाही, आता मला वाईट वाटतं ना, पॉझिटिव्ह राहायला हवं. पॉझिटिव्ह कशासाठी? होऊ द्या ना स्वाभाविक ते. म्हणून सुखाचा जो आपण शोध करतो ना, पहिली गोष्ट हे प्रेशर घेणं बंद करा. या प्रेशरमुळे सुखाच्या ऐवजी आपण नेहमी दुःखी असतो. स्ट्रेस म्हणजे काय? नेहमी प्रेशर. आय हॅव टू बी पॉझिटिव्ह, आय हॅव टू बी सक्सेसफुल, आय हॅव टू अर्न दिस मनी. एवढा पैसा कमवलाच पाहिजे, आयुष्य अगदी सुरळीत 100% परफेक्ट. असं असतं का कधी? म्हणून सुखाचा जर शोध करायचा असेल ना, ही चावी सर्वात पहिली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे प्रेशर घेणं बंद करा. राग येणं स्वाभाविक आहे. मन शांत ठेवणं आणि जिभेवर ताबा ठेवणं, त्याला आपल्याला चूज करावं लावतं. ते आपोआप होत नाही. राग आपोआप येतो, तोंड बंद ठेवणे आपोआप होत नाही, ते करावं लागतं. म्हणूनच म्हणतात ना की जर आपले डोळे चांगले असतील ना तर आपलं जगावर प्रेम होईल, पण आपली जीभ गोड असेल ना तर जगाचं आपल्यावर प्रेम. वा 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 वा. आणि म्हणूनच अँगर हॅपन्स ऑटोमॅटिकली. शटिंग आवर माइंड इज अ चॉईस. नेगेटिव्हिटी आपोआप होते. करावं लागतं का काही? पॉझिटिव्हिटी निवडावी लागते, पॉझिटिव्ह राहावं लागतं. दुःख आपोआप होतं, सुख निवडावं लागतं. एक माणूस होता, त्याला एका महिलेने विचारलं, ह्या हिंदी वाक्याचा इंग्रजी अनुवाद करा. काय वाक्य? दुख हमेशा अपने पास रहता है, सुख आता जाता रहता है. अनुभव आहे लोकांना? दुख हमेशा अपने पास रहता है, सुख आता जाता रहता है. याचा इंग्रजी अनुवाद करा. त्याने काय म्हणावं? तो म्हणाला, वाईफ ऑलवेज स्टेज विथ मी.
गर्लफ्रेंड कम्स अँड गोज. बदललं पाहिजे त्याला. विनोद एकीकडे, पण दुःख आपोआप होतो. सुख निवडावं लागतं. खरंय. वी कॅन नेवर एव्हर बी हॅपी अनलेस वी चूज टू बी हॅपी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आणि आपण जर स्माईल करत असू, आपण जर हसत असू ना, याचा अर्थ असा नाही की मागे अडचणी नाही आहेत. आपण निवडलंय ते. वी हॅव चोजन टू स्माईल, वी हॅव चोजन टू बी पॉझिटिव्ह, वी हॅव चोजन टू कीप क्वाईट वेन वी आर अँग्री, वी हॅव चोजन टू बी हॅपी. म्हणून सुख म्हणजे चॉईस. वा 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 वा. तर मंडळी, आपल्याकडे अनेक समोर काही आमचे प्रेक्षक मित्र बसलेले असतात. तर त्यांनाही काही प्रश्न असतात. काहींचे गमतीदार असतात, काहींचे गंभीरही असतात. बघूयात आज काय प्रश्न कोण विचारणार आहे आणि सोल्युशन अर्थात सर देतील. आम्ही तर काही देऊ शकत नाही. कोणाला काही आहेत का प्रश्न? येस, तुम्ही. नमस्कार. नमस्कार हां, आपल्याला काही प्रश्न. सर. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर. हां. मला चहाचं व्यसन खूप आहे सर. अरे देवा. ते कसं काय कमी करता येईल? काय उपाय आहे त्याचा? चहाचं व्यसन? चहा खूप. हो 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 हो. चहाचं व्यसन कसं कमी करता येईल? एकदा ना, एक पिंटू नावाचा मुलगा होता. हां. आणि पिंटूना नेहमी नखं खायचं असं. काय काय म्हणतो आपण? नखं कुतरणे. कुरतडणे. नखं कुरतडायचा. असं नखं कुरतडायचा. मग आईबाबांनी विचार केला की हा पिंट्याला ना नुसतेच नखं कसं नखं कुरतडवत असतो, त्याला आपण योग शिकवायला नेऊया. तर त्याला योग शिकवायला घेऊन गेले. योग शिकला, तो आसनं शिकला आणि मग तो असा बसायचा योग करायला आणि जर पायाला शिवतो पायाची नखं खायला लागला. हाताची नखं पिंट्या आता हाताची नखं नाही खात, पायाची नखं खातो. योग करता. सवय अशी असते नाही का? खरंय. ही बंद केली की ती लागते, खरंय. ती बंद केली की ही लागते. खरंय. तर हे व्यसन असो, सवय असो, फार छोटं आहे होय व्यसन. चहाचं व्यसन काही फार मोठं नाही, बाकी फार मोठमोठी व्यसन आहेत. पण हे कुठलंही व्यसन असो, कसं काय आपण त्याला काय करायचं त्याच्यासाठी? माझा एक मित्र होता, माझ्याकडे यायचा. मी जेव्हा लेक्चर द्यायचो यायचा. एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला सिगरेट सोडायची आहे. म्हटलं किती सिगरेट तोडतोस रोज? म्हटलं 64. हो. रोजच्या 64 सिगारेटी ओढायचा तो. स्टॉक मार्केटमध्ये होता. स्ट्रेस एवढं होतं इन्व्हेस्टमेंटचं की फुकणी घ्यायची आणि सुरू रोजचं. मग मला म्हणाला सिगारेट सोडायची. मी म्हटलं वेडा आहेस का तू? कशाला सोडायची सिगारेट? अजिबात सिगारेट सोडायची नाही. तो असा शॉक झाला तो. मी काय प्रश्न विचारला, मार्गदर्शन घ्यायला आलो की सिगारेट सोडायची कशी, आणि हे म्हणतात रोज रोज सिगारेट ओढायची. म्हटलं किती ओढतोस रोज? तू म्हटला 64. म्हटलं बघ, बंद करू नकोस. 64 सिगारेटींऐवजी 62 कर ना. 2च कमी करायच्यात. 64पासून जर 0 करायचं असेल ते शक्य होणारच नाही. पण 64च्या जर 62 करायचं असेल, 2च कमी करायच्या आहेत रोजच्या. शक्य आहे. 2 कमी कर. आठवडाभर बघ कसं वाटतंय, 10 दिवस बघ कसं वाटतंय. मग थोडा कॉन्फिडन्स वाढला, आणखी 2 कमी कर. थोडा आणखी कॉन्फिडन्स वाटला, आणखी 1 कमी कर. हळू 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 करून 64 सिगारेटींवाला 0 सिगारेटींवर आला. कारण त्याला असं सांगितलं नाही की तू ते लगेच सोड. सोडायचं कशाला? जरासं थोडंसं कमी करायचं बस. म्हणजे एक अंक जरी पुढे गेलो ना, खरंय. थोडं पाठ थोपली पाहिजे की मी 5 कप चहा पितो, तो आता 4 पितो. नेहमीच आपण आपल्याला त्रास देतो. चहा सुटत नाही, चहा सुटत नाही, चहा सुटत नाही, सिगारेट सुटत नाही, हे सुटत नाही, ते सुटत नाही. का स्वतःला एवढं त्रस्त करून घ्यायचं? काय एवढा मनस्ताप करून घ्यायचा की मला होत नाहीये, होत नाहीये, होत नाहीये. लक्ष मला होत नाहीये याच्यावर देण्याऐवजी माझ्याकडनं काय होऊ शकेल याच्यावर लक्ष देणं महत्वाचं नाहीये का? म्हणून त्या 64च्या 62च्या 60 करत करत 0वर आला तो. आणि कुठलंही व्यसन असू द्या, हे असं थोडं 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 करत करत ना. आणि आजच्या तारखेत सगळ्यात मोठं व्यसन आहे ते सोशल मीडियाचं व्यसन. भाषा बदलली नुसताच त्या फोन फोन फोन, ते जास्त व्यसन आहे हो सर.
खरंय. मी सांगू काय, चहाचं व्यसन काही एवढंच व्यसन नाही आहे. सोशल मीडिया आणि हे जे फोनचं व्यसन आहे ना, फोन हातातनं खालीच जात नाहीये. विचार करा. लोक मला म्हणतात की कसं करायचंय, कसं सोडणार आहे सोशल मीडियाचं व्यसन आहे, फोनचं व्यसन. खरंय. एकच गोष्ट सांगतो सगळ्यांना, वापरा ना फोन. तुम्हाला सांगितलंय कोणी सोशल मीडिया वापरू नका, स्मार्टफोन वापरू नका. सकाळी उठल्यानंतर फक्त अर्धा तास वापरू नका. उठल्या उठल्या कशासाठी ते दर्शन? कशासाठी? प्रभाते स्मार्टफोन दर्शनम. कशाला नाही का? अर्धा तास. आणि झोपण्याच्या अर्ध्या तास आधी तो फोन वापरू. दिवसभर करा जे करा. सुरुवात करा ना, 64च्या 62 करा. आणि अर्धा तास होत नसेल 15 मिनिट करा. 15 मिनिट नाही होतं 5 मिनिटांनी सुरुवात करा. उठल्यानंतर मी 5 मिनिट फोनला हात लावणार नाही. झोपण्याच्या आधी 5 मिनिटांआधी मी फोन दूर ठेवणार. 5 मिनिटांनी सुरुवात करा हो. थेंबे थेंबे तळे साचे. वा 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 वा. पण त्यांचा चहाचा जो प्रश्न होता, तर मी सर त्यांना एक सोल्युशन देऊ का? मला एक दिलं होतं, माझ्या मित्रांनी सांगितलं, तुम्हाला बघा उपयोगी पडलं तर पडलं. सरांनी सांगितलं हे फार महत्वाचं, हे फॉलो करा. हे मी एकदा करून बघितलं. तुम्ही तुमच्याकडे कप आहे का एखादा? आहे ना कप. हे बघा भाऊ सर, काय आहे ना, तुमच्याकडे कप आहे. माझ्या मित्रांनी मला सर सांगितलं होतं की मोकळा कप घ्यायचा. अच्छा. मोकळा कप घ्यायचा. चहा इथून पितो असं त्याचं म्हणणं होतं. अच्छा. त्याचं म्हणणं होतं व्यसन इथून असतं. अच्छा. तर त्याचं म्हणणं काय आहे की तू असं इमॅजिन कर की यात चहा आहे, तसं तुम्ही आता याच्यात चहा आहे हे इमॅजिन करा. करा इमॅजिन. इमॅजिन केलं तर होऊ शकतं ना. करा इमॅजिन. आहे चहा, असं भासतोय बघा, भासतोय, गरम आहे. असं असं वाफ येते बघा, वाफ येते त्याच्यात. हो येते. हा कसा वास येतोय चहाचा, एकदम फक्कड चहा. हा मस्त गवती चहा वगैरे टाकला याच्यामध्ये. हा मस्त चहा. आता एक घोट घ्यायचा, पटकन भाजू शकतो पण फुंकून प्या, फुंकून प्या, फुंकून प्या. एक घोट घ्या. कसा वाटला? कसा वाटला? मस्त मस्त. चहा पिण्याचा आनंद मिळाला की नाही? मिळाला. हा प्रयोग करायचा. वा वा. पण हा प्रॉब्लेम नाही माझा. मग प्रॉब्लेम काय? ह्याच्यात बिस्किट बुडून कसं खायचं? कसं सोल्युशन द्यायचं या लोकांना? असे लोकांचे काही प्रश्न. आणि काही कोणाला काही प्रश्न? येस तुम्ही सर. सर, गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण आनंदी राहणं हे निवडलं आयुष्यामध्ये खरं तर. पण माझ्या कुलपाची चावी हरवली असं मला वाटतंय सर. बापरे. माझं लग्न झालं. अच्छा. आणि बायको लई भांडते. बापरे. त्या कुलपाची चावी मिळाली असते तर बंद करून टाकला असं टाळे एकदाच. मी काय करू? बायको खूप भांडते, खूप सारखी भांडते, काय पण विषय असो. मी काय करू गुरुजी? मला तुम्ही मार्गदर्शन करा. हो. सांसारिक प्रश्न आणला. तसं ना, लोक माझ्याकडे येतात असे प्रश्न विचारायला. मला म्हणतात, गुरुजी माझ्या गृहस्थ आयुष्यामध्ये, वैवाहिक आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी, भांडणं होतात, काही सोल्युशन आहे का? काहीतरी मार्गदर्शन करा. काही आहे का? उपाय आहे का? मी त्यांना कित्येक वेळा सांगतो, उपाय असला असता तर मी असा झालो असतो. गंमत म्हणून, फक्त गंमत म्हणून. घरामध्ये भांडणं होणं किती स्वाभाविक आहे ना. म्हणजे लग्नाच्या 1 वर्षानंतर ना, नवरा बोलत असतो जोरजोरात, बायको ऐकत असते. लग्नाच्या 2 वर्षांनंतर बायको ओरडते, नवऱ्याला ऐकावं लागतं. आणि 3 वर्षानंतर दोघं एका दुसऱ्यांवर ओरडतात आणि सगळे शेजाऱ्यांना ऐकावं लागतं. म्हणजे एक गोष्ट सांगू का मी, आपल्यामध्ये मतभेद ते होणारच. मतभेद होणार. दोघांचं संपूर्ण 100% कसं जमणार? कसं जमणार? तिथे त्यांच्या वर्णाला जिऱ्याची फोडणी आणि माझ्या घरी मी वर्णाला मोहरीची फोडणी घाललेली आहे. इथेच आला पहिलं अंतर. तिचा फेवरेट रंग पिंक, तुमचा फेवरेट रंग ब्लू. तिचा फेवरेट ॲक्टर अमुक अमुक, तुमचा फेवरेट ॲक्टर अमुक अमुक. तिची फेवरेट ॲक्ट्रेस कोणीच नाही, तुमच्या फेवरेट ॲक्ट्रेस 25. प्रॉब्लेम तिथेच. भांडणं होणं किती स्वाभाविक आहे ना. माझ्या मते जिथे भांडण होत नाही तिथे नातं नाही. जिथे नाती असतात, जिथे मनुष्य राहतात, जिथे लोक राहतात, तिथे भांडणं होणारच. आपण काय दगडधोंडे आहोत का?
2 धोंड्यांचं लग्न लावलंय का? 2 धोंडे राहत आहेत तिथे काय झालं का? धोंडे आहोत का आपण? नाही, मी बद्रिक आहे. थँक्यू. हा, नाव सांगितलं. धोंडे नाही आहेत आपण, काही दगड नाही आहोत. म्हणून आपल्यामध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे. मला कसं वाटतं ना की आपल्या नात्यांमध्ये जर असं कधीच होणार नाही की आपण 100% कुठल्या गोष्टीवर अग्री करू. नाही होणार तसं. वेगवेगळे आपण, आपली इंडिव्हिज्युअलिटी, आपलं एक व्यक्तिमत्व आहे, आपलं एक जडणघडण आहे. तर ते बघू नका नात्यांमध्ये. 3 गोष्टी बघायच्या. सर्वात पहिली गोष्ट, एक दुसऱ्यांचा सन्मान आहे का? आदर आहे का? रिस्पेक्ट. होय ना, फार महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, थोडी सहनशीलता, की सगळ्याच गोष्टी आपल्यानुसार घडत नाहीत, आपल्यानुसार जात नाही. अरे ठीक आहे ना, आपण एकत्र काय सगळ्यांना सगळं आपल्यानुसार हवं म्हणून आलोत का? नाही, थोडी सहनशीलता. आणि तिसरी गोष्ट, एक दुसऱ्यांची सेवा करून एक दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची ही तीव्र उत्कंठा आणि इच्छा. या 3 गोष्टी असल्या ना, मग मोठ्यातलं मोठं भांडण अगदी अलगद पावसासारखं होतं ते, आणि त्यातनं एक सुंदर गुलाबाचं फूल उमलतं. पण ह्या 3 गोष्टी जर नसल्या तर एवढासा मतभेद मुसळाधार पावसासारखा असतो तो. त्यातनं ते फूल आहे ना, ते कुजून जातं. म्हणून भांडण होणार नाही कधीच अशी धारणा घेऊन बसू नका. भांडणं होणारच. आणि आपण जसं आधी बोलत होतो, थोडा एक अवकाश द्यावा, वेळ. उद्या बोलूयात, उद्या नाही बोलायचं. तोंड फुलवून बसली आहे ती. असे फुगे, इथे गुलाबी रंगाचा, इथे निळ्या रंगाचा, मोठमोठे 2 फुगे अशी. ठीक आहे हो, फुग्यांमध्ये हवा काही नेहमीच राहत नाही. 4 दिवस ठेवा ना, हळूहळू फुग्यातली हवा जाते, कमी होते की. ती हवा जरा कमी होऊ द्या आणि मग म्हणा चला हवा येऊ द्या. कमाल. कळलं सर तुम्हाला? हो, मला कळलं सर. तुम्ही खरंच खूप मोठी किल्ली दिलीत. धन्यवाद. मी ही माझ्या मित्राला पण देईन. म्हणजे त्याच्या पण सांसारिक लाईफमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता सर. मग? ऍक्च्युली त्याने एक वेगळंच सोल्युशन काढलं होतं. काय केलं? आधी मी ते करणार होतो, पण आता सर तुम्ही सांगितलं ते करेन. काय केलं त्यांनी? तो काय करायचा, भांडणं झाली ना की तो बायको त्याची धमकी द्यायची की माहेरीच जाईन, माहेरी निघून जाईन, माहेरी जाईन. हा. एक दिवस तो म्हणाला जा चालती हो. मग ती गेली खरंच. हा मग 2 आठवड्यांनी परत आली, हा पण मग भांडली नाही त्याच्याबरोबर. आतापर्यंत एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे छान झालं नंतर. चांगलं झालं ऍक्च्युली. मग तुम्ही ही ट्रिक वापरा ना, तुमच्या बायकोला सांगा थोडे दिवस माहेरी जा. नाही ना करू शकत. का? मी घर जावई दादा. जेन्युइन प्रॉब्लेम. आपल्याकडे घराची किल्ली नाही. आता गुरुजींनी दिली तीच किल्ली वापरून बघू आपण. ते करा. काय आहे की नाही? खरं चांगलं आहे यांचं, बरोबर आहे म्हणतायत. तुम्ही त्यापेक्षा नवीन घर घ्या ना, म्हणजे भांडणच होणार नाही ना, वेगळं राहील. परवडत नाही ना दादा. मग बायको बदला. अरे इकडे बसलेत ते, इकडे बसलेत ते. आपापसात सोल्युशन. काय बोलायचं काय होतं? काय चहाचा कप आहे का बदलायला? इथं एक झालंय कसं बस, या चेहऱ्याला मिळत नाही एकतर काय. खरं तर सरांच्या विषयी जेव्हा आम्ही थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला किंवा अनेक ठिकाणी आम्ही तुम्हाला ऐकत असतो, मला असं कळालं की तुम्ही इंजिनियर होतात. हो, आणि तदनंतर इकडे वळालात. तर अगदी. काय गोष्ट होती ती आणि कधी वाटलं की आपण तिथून इकडे आलं पाहिजे? तुमच्यापैकी किती लोकांना स्ट्रेस आहे? स्ट्रेस होय ना? किती लोकांना म्हणजे काम करता, तुम्ही जॉब करता त्याचा स्ट्रेस आहे? किती लोकांना प्रेशर स्ट्रेस आहे की लोन आणि EMI भरायचेत? अरे वा. किती लोकांना स्ट्रेस आहे की घरची रोजची भांडणं कशी थांबवायची? नुसताच स्ट्रेस नाही का? आणि सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे वर्क प्लेस, जॉबचा स्ट्रेस. कारण किती वेळ आपण तिथे जातो, किती वेळ आपला जॉबवर जातो आपला नेहमी. एक पोल्ट्री फार्म होतं आणि त्या पोल्ट्री फार्ममध्ये तो पोल्ट्री फार्मचा जो मालक होता तो एकदा आला आणि सगळ्या कोंबड्यांना बोलू लागला की तुम्ही किती निर्लज्ज आहात. मी तुम्हाला एवढे दाणे देतो रोज आणि तुम्ही फक्त 2-2च अंडी देता. लाज वाटत नाही?
म्हणजे मी तुम्हाला केवढं होतो तुमचा परफॉर्मन्स एवढाच. पुढच्या सोमवारपासून मला 10 अंडी पाहिजेत. याला म्हणतात परफॉर्मन्स प्रेशर. वेलकम टू द कॉर्पोरेट वर्ल्ड. पगार वाढवून पाहिजे ना, घाला अंडी. तर सगळ्या कोंबड्या एकत्र आल्या. एक कोंबडी दुसऱ्या कोंबडीला म्हणू लागली, अरे मागच्याच सोमवारी ना आम्ही मलबार हिलमध्ये नवीन 3 BHKचा फ्लॅट घेतला, EMI भरायचा आहे. आता EMI भरायचं म्हणजे दाणे लागणार ना, तर अंडे द्यावेच लागणार 10. दुसरी कोंबडी म्हणाली, अरे मला ना माझ्या मुलाला ना अमेरिकाला शिकायला पाठवायचं, किती पैसे लागतात त्याला, मग अंडी द्यावीच लागणार ना. पुढच्या सोमवारी प्रत्येक कोंबडी 10 अंडी देतात. परफॉर्मन्स प्रेशर, स्ट्रेस. एक बिचारा एकच. तो मालक एवढा अपसेट झाला, ओरडू लागला, बघ सगळ्या कोंबड्यांकडे बघ 10 अंडी, तू एकच. म्हणाला, अरे ईश्वराची कृपा आहे, ईश्वराचा धन्यवाद मला. एक अंड देतो, नाही तर मी कोंबडा आहे. परफॉर्मन्स प्रेशर आणि स्ट्रेस मध्ये ना कोंबड्याला देखील अंडा द्यावा लागतो. खरंय. इंजिनिअरिंग संपल्यानंतर लगेच मी हिवलेट पॅकर्डमध्ये जॉब सुरू केला. HP मध्ये जॉब करताना स्कोर्स चांगले होते आणि जे करत होतो ते त्याच्यामध्ये प्रवीण होतो, चांगलं काम करत होतो. पण ना मला असं वाटलं की आपण एक गणिताचं जर इक्वेशन घेतलं, जर आपण आपल्या वर्क प्लेसवर, जॉबवर, जे काही आपण व्यवसाय जो काही करत असो, जर फक्त 8 तास दिवसाचे तिथे रोज दिले, 8 तास जातातच ना, जास्तच जातात, कमी नाही. 8 तास जर रोजचे तिथे गेले आणि 5 दिवस काम केलं आठवड्यातनं, 2 दिवस सुट्टी, शनिवार रविवार, तर आठवड्याचे 40 तास आपले तिथे जातात. वर्षातनं जर 2 आठवडे सुट्टी घेतली म्हणजे 50 आठवडे काम केले 52 मध्ये, तर किती गेले? 2000 तास वर्षाचे आपले तिथे जाणार. बरोबर. आणि जर 45 वर्ष ॲव्हरेज काम केलं तर आयुष्याचे 90,000 तास आपल्या कामामध्ये जातात. मग मी मला स्वतःला एक मोठा प्रश्न विचारला, मी जे आत्ता करतोय ते मी 90,000 तास करू शकतो का? कारण काम जे आपण करतो फक्त पैसे देण्यासाठी नसतो. पैसा हा फार महत्त्वाचा आहे. आपण जे करतो त्यातनं पैसा मिळणं फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. आपण या जगामध्ये राहतो आणि पैसा हा फार महत्त्वाचा आहे. पण पैशाच्या मागे लागताना त्या कामामधला जो संतोष आहे, सुख आहे, खुशी आहे, ती मात्र मिळत नाही. आणि मग स्ट्रेस आहेच ना, कोंबडे आहोतच आपण. प्रेशर आणि स्ट्रेस आहेच, परफॉर्मन्स स्ट्रेस. मग मी मला स्वतःला हा प्रश्न विचारला की हे 90,000 तास असे मी रडत घालवणार आहे का? की मला हे चांगले पैसे मिळत आहेत, मला कामही चांगलं करता येतं, पण मजा नाही येते. आयुष्य काही फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. पुन्हा एकदा सांगतोय, महत्वाची आहे ती फार गोष्ट, पण ते पैसे कमवता कमवता जर जगायचं विसरलो, ते पैसे कमवता कमवता जर स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकण्याचा जर विसरलो, ते स्वतःचं करता करता जे काही करत आहोत त्याच्यामध्ये जर मजा येत नसेल, तर बंधूंनो आणि भगिनींनो, 90,000 तास म्हणजे आयुष्याचे 10 वर्ष. मग मी स्वतःला प्रश्न विचारला की हे जर मला करायचं नसेल तर मग काय करायचं? लहानपणापासून एक अशी प्रेरणा होती की अध्यात्माकडे एक थोडीशी ओढ होती. मग विचार केला की हे 2 कंबाईन केले तर आपलं अध्यात्माची जी ओढ आहे एक्सप्लोअर करूयात ती, आणि त्याचबरोबर असं काहीतरी काम जर करता आलं की लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक व्हॅल्यू ॲड होईल. म्हणून मग इंजिनिअरिंग सोडली आणि इथे आलो. लाईफ इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सोडून लाईफ इंजिनिअरिंग करायला आलो. ऐकणाऱ्या प्रत्येक इथे ऐकणाऱ्या संपूर्ण युवा पिढीला सांगतो, अशी रिस्क घेऊ नका. हा प्रश्न विचारणार होतो. अशी रिस्क घेऊ नका. प्रेम होतं ना कोणाला? किती लोकांचा इथे प्रेम विवाह आहे? अरे वा वा वा, कसे हात वर आले. अगदी प्रेम अजूनही आहे का?
आता काय कॅमेरे आहेत म्हणून हात वर करावाच लागणार. सगळ्यांचाच कॅमेरा लावलाय तर हात वर करावाच लागणार नाही का? तर मला काय वाटतं ना, मी हे सगळं सोडून आलो, माझ्यासाठी हा माझा प्रेमविवाह होता. हो. आणि जेव्हा प्रेम होतं ना, माणूस मागे पुढे काहीच पाहत नाही. म्हणजे पुढे भविष्यामध्ये काय घडणार आहे मला कल्पना नव्हती. लॉजिक वापरत नाही. लॉजिक वापरत नाही. प्रेमामध्ये कोणी लॉजिक वापरतं नाही. का? आजपर्यंत कोणी लॉजिक वापरलंय का? नाही नाही. आणि म्हणून मी म्हणतो, लव्ह इज ब्लाइंड, मॅरेज इज द आय ओपनर. एकदा डोळे उघडले की मग दिसतं, अरे काय केलंय मी, ही हा. अचानक सगळे वस्तुस्थिती समोर येते. जेव्हा डोळे बंद असतात, प्रेम प्रेम प्रेम, मी तू, वारे गाई गा. वारं वगैरे सगळंच आज जातं. मग नंतर गार व्हायला होतं. मग नंतर म्हणावं लागतं, चल आता हवा येऊ दे जरा. इतका मोठा शिफ्ट आहे. बरोबर. खूप मोठा शिफ्ट आहे. आणि आज देवाच्या दयाने खूप मोठं नाव आहे तुमचं, आणि खूप यश, कीर्ती, समाधान त्या सगळ्याच्या पलीकडे, आणि ही लोकसेवा तुमच्या हातनं घडते. पण इतका मोठा करिअर शिफ्ट करताना माणूस म्हणून किती भीती वाटली? भीती अजिबात वाटली नाही, कारण ते प्रेम प्रकरण होतं ना. म्हणजे विचारच नाही आला डोक्यात. मनात विचार सगळे नंतर येतात. प्रेमविवाह झाला ना, प्रेम विवाह करताना, लग्न करताना माणूस काहीच बघत नाही. जात पात, सोशो इकॉनॉमिक स्टेटस, सुंदर आहे की सुंदर नाही आहे, की चरित्रवान आहे की चरित्रवान नाही आहे, काय कोण पाहतं का प्रेमामध्ये? वेडी होतात लोक. आणि जेव्हा वेडी होतात ना लोक, त्या वेडेपणामध्ये आपण निर्णय घेतो. आणि ते जर वेड नसलं असतं ना, तर तो निर्णय घेतलाच नसता. करेक्ट. जर सगळं लॉजिकली पाहिलं असतं त्या प्रेमविवाहामध्ये, तर आपण जंप केलंच नसतं तिथे. आपण त्याच्यामध्ये घुसलोच नसतो. तर माझ्यासाठी हे संपूर्ण प्रेम प्रकरण होतं. मी ते तसंच पाहतो. माझं प्रेम प्रकरण आहे. विचार केला नाही, ॲनलाइज केलं नाही, लॉजिक वापरला नाही, आलो इथे. आणि आल्यानंतर कधी कधी मग वस्तुस्थिती समोर येते. ती कधी आली समोर? हा, ती समोर कधी आली? आणि तेव्हा काय झालं? वस्तुस्थिती समोर आली. पहिल्या दिवशी आलो आमच्या आश्रममध्ये ते मुंबईला, आणि पहिल्या दिवशी मला पुस्तकं विकायला पाठवलं VT स्टेशनला. VT स्टेशनच्या जवळ एक अख्तारभाई म्हणून होते, फार चांगला माणूस. त्याचा तिथे एक असा एक टेबल असायचा, आणि तिथे तो असे रस्ते का माल सस्ते में मग विकतात ना, तसे T-शर्ट विकायचा तो. तर तिथे त्या T-शर्टच्या रस्ते का माल सस्ते मेच्या बाजूला आमचा तो पुस्तकाचा स्टॉल. माझ्याबरोबर आणखी एक माझ्यासारखे. आणि मी पहिल्यांदा तिथे VT स्टेशनवर इंजिनियर, HP चा जॉब नुकताच सोडलाय, घर सोडून आलोय, आणि पहिल्या दिवशी रस्त्यावर उभं राहून पुस्तकं विकायला सांगितली मला. आणि माझ्या मनात एकच होतं फक्त, की आई बाबांना माहीत नाही अजून हे सगळं. आणि कोणी नातेवाईक मित्राने पाहिलं आहे, आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा VT स्टेशन जवळ अख्तारभाईंच्या टेबल जवळ पुस्तकं विकतोय. रोमॅन्स संपला तिथे थोडा. त्याच्यानंतर पहाटे उठायची काही प्रॉब्लेम नव्हताच, कारण आधी देखील 4 आणि 5च्या मध्ये उठणारच होतो मी नेहमी. लवकर झोपायचं, लवकर उठायचं ही सवय होती, म्हणून इथे लवकर उठायचा काही प्रॉब्लेम नव्हता. स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे कधीच केलं नाही ते मी. कधीच केलं नाही आयुष्यामध्ये. असं कसं स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे? त्याच्यासाठी आहे ना घरी मोलकरीण. त्या मोलकरीणीला आई म्हणतात. त्या मोलकरीणीला आपण आई म्हणतो. आणि त्या आईची किंमत कधीच कळत नाही जोपर्यंत ते आपल्याला स्वतःला करावं लागतं. खरं. 3 गोष्टी असतात त्याची किंमत आपल्याला फक्त वेळ निघून गेल्यानंतर कळते. चांगली वस्तू, चांगला माणूस आणि चांगले दिवस. याची किंमत ना वेळ निघून गेल्यानंतरच कळते आपल्याला. मग आई तिथे कपडे धुवायला आई नाही,
जेवण म्हणजे घरी 21 वर्षा, मी इथे 21 वर्षामध्ये आलो, 21 वर्षाचा होतो तेव्हा आलो. 21 वर्षाचा होईपर्यंत मी जे घरी सांगितलंय जेवायला काय हवंय ते जर झालं नाही तर मी जेवलो नाहीये घरी. एकदाही नाही. जे काही सांगितलंय ते झालं तर ठीक, नाहीतर नाही. आणि इथे आलो आश्रमामध्ये, जे काही किचनमध्ये आमच्या कम्युनिटी किचनमध्ये जे होते ते खायला लागणार. आणि पहिल्या दिवशी जी भाजी मी कधी आयुष्यभर ज्या भाजीला हात लावला नाही ती भाजी केली. ते तुम्हाला माहिती आहे का, एक साप असतो मोठा असा, पडवळ म्हणतात, असा मोठा साप, हिरव्या रंगाचा साप, तो मी कधी खाल्ला नाही. त्याची भाजी कधी खाल्ली आणि ती भाजी प्लेटमध्ये ठेवली. रोमॅन्स हळूहळू कमी होऊ लागला. तुमच्यापैकी प्रेम विवाह ज्यांची ज्यांची झाली आहेत, ऑनेस्टली उत्तर द्या. किती लोकांना अशी वस्तुस्थिती समोर आली आणि वाटू लागलं की जराशी घाई केली मी. एकाने हात वर केला होता, बाकीच्यांचं कोणाचं नाही, पण त्याने खाली हात केला. इकडे बघितलं. लक्षात की मी लफडा आहे, लफडा आहे. दिसणार आहे, टेलिकास्ट होणार आहे. ह्याला आता गुरुजी म्हणले ना, सोशल प्रेशर. आणि त्यात घरी माहिती नाही. घरी माहिती, त्यात घरी मी माहिती आले, नाही की- नंतर आले भेटायला मला. पण मग मी स्वतःला हा एक प्रश्न विचारला, हे जर माझं प्रेम प्रकरण आहे, हे जर माझं लग्न आहे आणि जे मी करतोय ते मला इतकं आवडतं. आपण प्रेम करतो ना, कित्येक वेळा प्रेम होतं कोणाशी, त्या व्यक्तीशी आपण प्रेम केलंय. त्यांच्यामध्ये कधी काही कमतरता असते, ती नंतर दिसायला लागते, पण त्या कमतरतेवर आपण लक्ष दिलं नव्हतं. किंवा त्यांच्यामध्ये जे फार चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं नव्हतं. आपण त्यांच्याशी प्रेम करत होतो. आणि म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. जर दुर्लक्ष केलं नाही तर ते नातं जबाबदारीने निभावणं शक्य होत नाही. आणि म्हणून हे जेवण असं नाही आहे, किंवा मला स्वतःचे कपडे धुवावे लागत आहेत, किंवा मला तिथे टेबलावर उभं करून पुस्तकं विकायला सांगितली, त्या क्षुल्लक गोष्टी होत्या. आणि माझं असं मत आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नात्यांमध्ये देखील ना, काही गोष्टी असतात त्या क्षुल्लक असतात, पण आपल्या त्या व्यक्तीबरोबरचा जो संबंध जर घनिष्ठ नसला ना, मग ह्या गोष्टी फार मोठ्या व्हायला लागतात. पण जितकं नातं असं अंतःकरणातनं अगदी असं सोलमेट ज्याला म्हणतो आपण होतं ना, मग ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं सोपं होतं. मग मी माझं लक्ष माझ्या नात्यावर ठेवलं. मी इथे कशासाठी आलोय? जेवायला काय इतके 21 वर्ष आईने केलेलंच खाल्लंय ना, होईल काहीतरी. आणि नाही झालं तर आयुष्यभर हे खायला मी तयार आहे. कारण लग्न जेवणाशी नव्हतं केलं, तिच्याशी केलं होतं. आयुष्यभर पुस्तकं विकावी लागणे चालतील, कारण लग्न पुस्तकं विकण्याशी नव्हतं केलं, तिच्याशी केलं होतं. आयुष्यभर कपडे धुवावे लागले ना, चालतील, कारण लग्न कपड्यांशी नव्हतं केलं, तिच्याशी केलं होतं. मग असं हा विचार करूनच मग असं पुढे चालत गेलो. झाली 27 वर्ष झाली. माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली. तुमच्या लग्नाला 27 वर्ष झाली. या फेब्रुवारीमध्ये 27वी अॅनिव्हर्सरी साजरी केली मी एकट्यानेच. माझी लग्नाची अॅनिव्हर्सरी. येस सर, तुम्हाला काही प्रश्न आहे का? मग अशी काहीतरी प्रश्न होता तुम्हाला. येस, छोटी मिशीवाले तुम्ही सर. हा, ते मला मोटिवेशनचे काही असतात ना अशी वाक्य, हां. त्यामुळे मी कन्फ्यूज होतो. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एक आहे की मेहनत इतने खामोशी से करो की कामयाबी शोर मचा दे. वाह 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 वाह. हे खरं आहे का सर? असं म्हणजे असं केल्याने काही चांगलंच होतं का? मेहनत इतनी खामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए. मेहनत इतनी खामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए. बिल्कुल. कारण आपण जेव्हा मेहनत न करता, मेहनत बिना करते हुए जब हम शोर मचाने लगते तो कौन सीरियसली लेगा? बरोबर. मेहनत तो है नहीं, नतीजा तो है नहीं, और बस बोले जा रहे हैं, तो कौन हमको सीरियसली लेगा? और इसीलिए कामयाबी के बारे में सोचना ही नहीं है, सोचना है मेहनत के बारे में. मी कित्येक वेळा सांगतो मुलांना, तरुण पिढी आजकाल सगळी बॉडी बिल्डिंग करते ना, जिममध्ये जातात, त्यांना असे मोठे मोठे मसल्स हवे असतात, मेहनत करतात फार जिममध्ये जाऊन.
आणि त्यांना सगळ्यात मोठे कुठले मसेल हवे असतात? बायसेप. का बरं? कारण सगळ्या मुली ते तर ते जिममध्ये जातात आणि जिममध्ये असे मोठमोठे आरसे लावलेले असतात तिथे. त्या आरशांमध्ये पाहतात आणि असे डंबेल घेतात, वजन उचलतात आणि असं करतात. त्यांना ते असे मसल वाढवायचे असतात बायसेप. पण करताना ते असं आरशामध्ये पाहतात, आले का बायसेप, आले का बायसेप, कामयाबी आई क्या, आई क्या आई क्या, आई क्या, कामयाबी ऐसे नहीं आती. ते करता करता आरशामध्ये पाहता पाहता त्याचं ह्याच्याकडे लक्षच नाहीये की मी जे वजन उचलतोय ते माझे बायसेप उचलतच नाहीये, कारण मी असं करतोय. त्याला स्विंगिंग म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणून ते बायसेप आले की नाही हे पाहण्याऐवजी व्यवस्थित उभा राहा, ते वजन उचला आणि न बोलता असं करत राहा. एक दिवस येतील ना बायसेप. बायसेपकडे लक्ष देण्याऐवजी वजन कसं उचलायचंय, व्यवस्थित कसं उचलायचं याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि आयुष्यामध्ये देखील ते किती कामयाबी कैसी आएगी, शोर करते हुए आएगी कि शांति से आएगी, चुप बैठ के आएगी कि बहुत आवाज करके आएगी, इसके बारे में सोचने से अच्छा मेहनत सही तरीके से करते रहना बहुत जरूरी है. कामयाबी एक दिन जरूर आएगी. मी केलंय तसं सर. मेहनत असं का? मेहनत केली पण माझा बिझनेस मध्ये लॉस झालाय. मेहनत खामोशी से करो या वाक्याने लॉस कसा काय झाला? अहो माझा ना बँडचा धंदा आहे. आता खामोशीमध्ये कसा बँड वाजवणार? शोर झाला तरच आम्हाला कामयाबी मिळेल, पैसे मिळतील. खरंय. खामोशीत बँड वाजवायचा नाही ना कसा वाजवू? धंदाच नाही झाला. नाही. त्याच्या बिझनेसचाच बँड वाजलाय त्याच्या. तर खूप छान वाटतंय मंडळी की आजच्या या विशेष भागात हे विशेष पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. आणि मला वाटतं की सरांच्या बरोबरचा हा संवाद एका भागाचा नाहीये. अर्थातच उद्याच्याही भागात आपण सरांना थांबण्याची विनंती करूयात आणि भेटूयात याच पाहुण्यांच्या बरोबर उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.